खरं तर महायुतीने केलेलं जे प्रचंड काम आहे यामुळेच हे यश मिळालेलं आहे। वैयक्तिक लाभाच्या एकदम नवनवीन योजना ज्याचा प्रचंड फायदा खास करून माता भगिनींना झाला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबरीने आपलं सरकार महायुती सरकार आल्यापासून धाराशिव जिल्ह्यातले जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत जे रेंगाळत पडले होते, मागे पडले होते, प्रत्येक प्रकल्पाला महायुती सरकारने न्याय दिला। त्यामुळे शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा तिघांनी सहकार्य केल्यामुळे हे कामं एक तर मंजूर झाले, निधी मिळाला आणि आता जलद गतीने सर्व कामं चालू आहेत। आमची खरं तर भावना ही होती की ही निवडणूक ही विकास कामांवरती व्हावी, विकासावर बोलू अशी आम्ही सुरुवात केली होती आणि त्या अनुषंगाने जनतेपर्यंत आम्ही पोहोचू शकलो, त्याबद्दल मनापासून समाधान आहे आणि सन्माननीय मतदार भगिनी बंधूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। महायुतीचे सर्व नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे गेले 5 वर्ष आपण जे काम केले, 2.5 वर्ष विरोधी पक्षातला आमदार म्हणून आणि 2.5 वर्ष महायुती सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली ती जनतेच्या पर्यंत आम्ही योग्य पद्धतीने पोहोचवू शकलो आणि जनतेने त्या कामांच्या बाबतीमध्ये योग्य विचार करून आम्हाला न्याय दिला असं म्हणावं लागेल। तालुका असा विषय नाही, जिल्हा आहे। आपल्याला कृष्णा खोऱ्याचं पाणी 8ही तालुक्यामध्ये लवकरात लवकर आणायचं आहे, म्हणजे दुर्दैवाने जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर पिण्याच्या पाण्याची सोय 8ही तालुक्यात व्हावी आणि दुष्काळी परिस्थितीत देखील शेतीला पाणी काही प्रमाणात तरी उपलब्ध व्हावं। म्हणजे मी आपल्या 23.66 टीएमसीच्या प्रकल्पाचं बोलतोय, त्यातला 7 टीएमसीचा प्रकल्प हा जलद गतीने करण्याचा आमचा निर्धार आहे, त्यावरती फोकस राहील। 2 जे आपले MIDC आहेत, कौडगावचं टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि तामळवाडीची, ह्या दोन्हीवरती देखील आम्ही जास्त भर देणार आहोत। लवकरात लवकर उद्योग यावे, रोजगार निर्मिती व्हावी यासाठी